कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत शेणीची टंचाई आहे. त्याबाबत बी न्यूजनं बातमी प्रसारित केल्यानंतर विविध व्यक्ती आणि संस्थांकडून पंचगंगा स्मशानभूमीला शेणी दान करण्यासाठी ओघ वाढलाय. फुलेवाडीतील मानसिंग पाटील युवा मंच आणि आनंद महिला फाउंडेशनच्या वतीनं 51,000 शेणी देण्यात आल्या. तर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनंही शेणीदान उपक्रम झाला. शिवाय रोटरी क्लबकडून स्मशानभूमीला 1,00,000 शेणी देण्याचं नियोजन आहे. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. पण सध्या स्मशानभूमीत लाकूड आणि शेणींची टंचाई आहे. याबाबत बी न्यूजनं बातमी प्रसारित केली आणि त्यानंतर समाजातील विविध दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून स्मशानभूमीसाठी शेणीदानाचा ओघ सुरू झाला. फुलेवाडीतील मानसिंग पाटील युवा मंच आणि आनंद महिला फाउंडेशनच्या वतीनं तब्बल 51,000 शेणी देण्यात आल्या. माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माधवी पाटील, मानसिंग पाटील, संजय सावंत, कृष्णात पाटील, अमोल पालोजी, वैभव कुंभार, पंडित बोंद्रे, गणेश पाटील माजगावकर यांच्या उपस्थितीत या शेणी देण्यात आल्या. यावेळी पत्रकार प्रमोद वनगुत्ते यांचा शारंगधर देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दुसरीकडे महापालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचगंगा स्मशानभूमीला 51,000 शेणी दान केल्या. सलग 13 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. याशिवाय रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दूरदर्शा ग्रुप यांच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला 1,00,000 शेणी देण्याचा संकल्प आहे. पहिल्या टप्प्यात 23,000 शेणी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये देण्यात आल्या. आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे यांनी या शेणी स्वीकारल्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी, चेतन भोकरे, सचिन मालू, सचिन पटेल, शुभदा कामत उपस्थित होत्या. शेणींच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्यानं एकूण 1,00,000 शेणी दिल्या जातील.